संभाजीनगरात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। आगामी दसरा मेळावा आंदोलनाची रणनीती आता याच नव्या कार्यालयामध्ये ठरवली जाणार आहे। पाहूया या रिपोर्टमध्ये। मनोज जरांगेंचा नवा पत्ता। जरांगेंनी थाटलं नवं कार्यालय। छत्रपती भवनातून चालणार जरांगेंचा कारभार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी गेल्या वर्षभरापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमधून मराठा आरक्षणासाठी लढा दिला। त्यामुळे गेल्या 13 महिन्यांपासून अंतरवाली सराटीचं नाव राज्यभर पोहोचलं। परंतु आता मनोज जरांगे पाटील यांचा पत्ता बदललाय। ते आता सोलापूर धुळे महामार्गावरील पैठण फाट्यावर आपलं कार्यालय उघडतायत। या ठिकाणी छत्रपती भवन नावानं त्यांचं नवीन कार्यालय तयार झालं। दरम्यान नारायणगडावरील दसरा मेळाव्याच्या निमित्तानं मनोज जरांगे हे धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातील आंदोलकांसोबत बैठक घेणार आहेत। तसंच दसरा मेळाव्याची पुढील रणनीती याच कार्यालयातून आखली जाईल। दिल्ली मराठी यांच्या संस्थांची बाबाजी त्यांचे नेतृत्व होतो। राऊत बाबाजी मराठी नाव दोन घेतात आणि सांगायला सगळ्या महाराज त्यांचे नेतृत्व होतो। सर्व संत महाराजांच्या चरणी लिहून आज हा सामाजिक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला त्यांच्या हस्ते। आजपासून हे जनतेसाठी भव्य झालेले कार्यालय। दरम्यान जरांगेंचाही यंदा दसरा मेळावा आहे आणि त्याचं नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून जरांगेंना डिस्चार्ज देण्यात आला। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सुरू केलेलं उपोषण स्थगित केलं। आता जरांगेंच्याही दसरा मेळाव्याची भर पडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। राजकीय पक्षासारखं स्वतःचं कार्यालय जरांगेंनी थाटलं। त्यामुळे आगामी काळात जरांगेही एखादा स्वतंत्र पक्ष थाटणार का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।